शुभकार्येषु सर्वदा। सनईचे सूर कानी पडले आणि मन कसं अगदी प्रसन्न होऊन गेलंय बघा। आज अश्विन शुद्ध पंचमी, नवरात्राचा 5वा दिवस, म्हणजेच सरस्वती पूजनाचा दिवस। खरंच अगदी दुग्धशर्करा योग आहे म्हणावं लागेल। आज इथं उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करताना मला मनापासून खूप आनंद होत आहे। ऑनलाईन जरी हा कार्यक्रम होत असला तरी आमच्या भारतीय परंपरेप्रमाणेच कार्यक्रम झाला पाहिजे। तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम आम्ही दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, गणेश पूजन करूनच करणार आहे। तेव्हा मी मान्यवरांना विनंती करते, माननीय मीनाताई आठवले आणि त्याचबरोबर अनुराधाताई मुजुमदार, डॉक्टर राजीव मुजुमदार आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर मिहीर मुजुमदार यांनी मंचवरती उपस्थित व्हावं आणि दीप प्रज्वलन करून श्री गणेशाचं आणि सरस्वतीचं पूजन करावं। आता आपण करूया दीप प्रज्वलन। वा वा, आजचा कार्यक्रम खूपच छान होणार आहे हे खरंच लक्षात येतंय। आपण सगळ्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करते। अगदी थोड्याच वेळात, म्हणजे अगदी थोड्या वेळात आम्ही आपल्या कार्यक्रमास सुरुवात करणार आहोत। तेव्हा सुरू करत आहोत आपण लगेचच आजचा कार्यक्रम। आज अनुराधाताईंच्या लेखन संग्रहामध्ये म्हणजेच गगनगंध, घुंगुरमाया, हळवे दहिवर, माझे विचारशिल्प आणि अंतरवाटा ह्यानंतर एक नवीन संग्रह जुळणार आहे। अभिनंदन अनुराधाताई, खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे। सरस्वतीचा वरदहस्त तर आपल्याला लाभलाच आहे,
आणि त्याचबरोबर घरातील थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद म्हणजेच आपले आई वडील, सासू सासरे, मोठी बहीण नेहमीच आपल्या पाठीशी आहेत आणि त्याचीच ही फलश्रुती आपल्याला आज मिळाली आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण हा आनंदाचा दिवस एक अनोख्या पद्धतीने साजरा करीत आहोत. खूप खूप धन्यवाद मीनाताई. आता मी डॉक्टर मिहीर मुजुमदार यांना प्रास्ताविक भाषणासाठी आमंत्रित करीत आहे. डॉक्टर मिहीर मुजुमदार. खूप खूप धन्यवाद मीनाताई. आता मी डॉक्टर मिहीर मुजुमदार यांना प्रास्ताविक भाषणासाठी आमंत्रित करीत आहे. डॉक्टर मिहीर मुजुमदार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आदरणीय डॉक्टर श्री चंद्रकांत पांढरी पांडे, श्री विश्वनाथजी शिरढोणकर, माधवीताई घारपुरे, सौ पूर्णिमाताई हुंडीवाले, श्री श्रीकांत तारे, श्री पुरुषोत्तमजी सप्रे, श्री अश्विनजी खरे, श्री दीपकजी मुंजे, समस्त आप्त स्वकीय रसिक स्नेहजन, आपण सर्वांना मी सादर प्रणाम करतो. साहित्य संस्कृती मंचवर ऑनलाईन साहित्यिक सोहळ्यात माझी आई सौ अनुराधा मुजुमदार यांच्या सोनेरी पान या पुस्तकाचा आज विमोचन सोहळा संपन्न होत आहे. सनईचे मंजूळ सुरामुळे व परमेश्वराच्या आळवणीमुळे कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झाली आहे. सोनेरी पान हे योग्य असे नाव माझ्या वडिलांनी म्हणजे डॉक्टर राजू मुजुमदारांनी सुचवले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पानावर जे काही लिहिले आहे ते माझ्या आईच्या सोन्यासारख्या मनाचे प्रतिबिंब आहे. सोनेरी पान या कार्यक्रमासाठी सौ अनुराधा मुजुमदार यांना हार्दिक शुभेच्छा देऊन अधिकाधिक प्रगल्भ लेखनासाठी मी सुयश चिंतितो. धन्यवाद. देवाचा आणि मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी असला तरी योग्य गुरु मिळणं हे देखील भाग्याचं असतं नाही. माननीय अनुराधा जामदार आणि माननीय मीनाताई आठवले या अनुराधाताईंना आपल्या साहित्यिक वाटचालीमध्ये गुरुस्थानी मार्गदर्शक, तेव्हा आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया, अभिनंदन करूया. आता आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे सौ अनुराधाताई मुजुमदार. मी अनुराधाताई मुजुमदारांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय डॉक्टर श्रीयुत चंद्रकांत पांढरी पांडे, सुप्रसिद्ध कथाकथनकार माधवीताई घारपुरे, सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीयुत विश्वनाथजी शिरढोणकर, साहित्य संस्कृती मंचचे संचालक तसेच मराठी साहित्य अकादमी भोपाळच्या पूर्व निर्देशिका सौ पौर्णिमा हुंडीवाले, सुप्रसिद्ध कथाकार श्रीयुत श्रीकांत तारे, सर्वोत्तम मासिकाचे संचालक अश्विनजी खरे, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ भोपाळचे अध्यक्ष श्रीयुत सुधाकर भाले, मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान जबलपूरचे अध्यक्ष दीपकजी मुंजे,
संयोजक अजयजी भालेराव, शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळ बऱ्हाणपूरच्या अध्यक्षा सुशीलाताई तरस, बृहन महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरुणभाऊ शेंडे, डॉक्टर सौ अमिता मुजुमदार, आप्त आणि स्वकीय स्नेहीजन, आपणा सर्वांना सादर नमस्कार. आज या ठिकाणी ऑनलाईन उपस्थितांच्या या मेळाव्यात सोनेरी पानं या माझ्या पुस्तकाचे विमोचन होत आहे. हे माझे सौभाग्य आहे. नवरात्रातले हे दिवस, स्त्री शक्ती आदिमायेची पूजा आणि अगदी जवळच आलेल्या दसऱ्याला ही सोनेरी पानांची भेट हा एक सुंदर सुयोग जुळून आला आहे. कोविड-19मुळे हे पुस्तक तब्बल 10 महिन्यांनी माझ्या हातात पडल्यावर, त्याचे लोकार्पण त्वरित व्हावे असे मला वाटल्यावर मी पौर्णिमाताईंना फोन करून साहित्य संस्कृती मंचवर विमोचन व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्यावर त्याला त्यांनी आनंदाने होकार दिला आणि पुढच्या 20 मिनिटाला कार्यक्रमाची रूपरेखा माझ्या हातात होती. ऑनलाईन विमोचन या अभिनव संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी सौ माधुरी कुलकर्णी यांनी खूप मेहनत घेतली. श्रीयुत नंदन कुलकर्णी हेही पूर्णपणे सहाय्यासाठी तत्पर होते. प्रकाशक सौ स्नेहल तावरे यांनी सुबक आणि देखणं पुस्तक दिल्याने मला मिळालेल्या त्या पुस्तकाचा आनंद मनात मावत नव्हता. या पुस्तकासाठी डॉक्टर चंद्रकांत पांढरी पांडे यांची प्रस्तावना लाभली आहे. एवढेच नव्हे तर पुस्तक विमोचनासाठी केलेल्या विनंतीचा उभयतांनी प्रेमाने स्वीकार केल्याने माझ्या मनातला आनंद खरोखरच शतगुणित झाला. श्री विश्वनाथ शिरढोणकर, माधवीताई घारपुरे यांच्या अनमोल आणि प्रेरक शब्दात विमोचनासाठी मिळालेला ठेवा आज आम्हाला लाभला आहे. सगळ्यांनी उत्स्फूर्त आणि आशीर्वाद स्वरूप दिलेली प्रेमळ दाद ही या कार्यक्रमाला मिळालेली प्रेमाची पावतीच आहे. आज या ऑनलाईन कार्यक्रमात माय मराठीच्या प्रेमाचा अवघा रंग एक झाला आहे. हे सारे श्रेय पौर्णिमाताई हुंडीवल्ले यांना मी देते. सोनेरी पानं यातील सगळेच लेख म्हणजे हे माझे स्वतःशी झालेले हितगुज आज आपल्या पुढ्यात पुस्तक रूपाने समोर येत आहे. शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळ बऱ्हाणपूरने घेतलेल्या साहित्य सृजनाचा ध्यास म्हणजेच सोनेरी पानं हे पुस्तक. धन्यवाद अनुराधाताई. 5 जानेवारी 2010 सकाळी अगदी 8 वाजेला मला अनुराधाताईंचा फोन आला. माधुरी, आज आपण आपल्या शब्दमैत्रीला सुरुवात करणार आहोत, तेव्हा कार्यक्रमाचं संचलन तुलाच करायचंय. तयारी नाही आहे अगदी. तो दिवस आणि आजचा दिवस, आज देखील संचलन करताना मला 5 जानेवारी 2010 आठवते. तेव्हा आपण अनुराधाताईंची साहित्यिक यशस्वी वाटचाल जी आहे ती त्यांच्या या फीतचित्रांमधून बघूया. नमस्कार मंडळी. शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळाची स्थापना 5 जानेवारी 2010ला झाली. श्रीयुत जयंत भालेराव, जयश्री भालेराव, डॉक्टर राजू मुजुमदार, अनुराधा मुजुमदार या संस्थापकांच्या चर्चेच्या निष्पन्नामधून निघालेला एक सुंदर विचार म्हणजे शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळाची स्थापना हा होय. त्याची सुरुवात प्राध्यापक वी.रा. गर्गे, श्रीमती मीनाताई आठवले, जयंत भालेराव, आरती कुलकर्णी या अनुभवी मान्यवरांच्या उपस्थितीत व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून 35 श्रोत्यांच्या साक्षीने झाली. त्यांना आधार मानून 9 वर्षात मंडळात नवविध कार्यक्रमांची मालिका सातत्याने सुचारू रूपाने सुरू झाली. माय मराठीच्या अट्टहासाने प्रेरित होऊन मंडळाच्या सभासदांनी बांधलेला हा चंगत झाला. तो सहिष्णुतेच्या, सहकार्याच्या भक्कम पायावर
मजबूतीने उभा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर असूनही मराठी भाषेचे अवघड कार्य समर्थपणे पेलण्याची आंतरिक इच्छा प्रत्येकाच्या मनोमनी तेवत आहे. 26 आणि 27 जानेवारी 2014 मध्ये मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ भोपाळचे 8वे अधिवेशन दिग्गज साहित्यिकांनी युक्त असे होते. उद्घाटन सुप्रसिद्ध विचारक माधव साठे, अर्चना चिटणीस, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी जळगाव यांच्या हस्ते झाले. अनेक नवोदित कवींच्या काव्यवाचनानंतर कथाकथन माधवीताई घारपुरे, श्वास ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपटाच्या मूळ लेखिका यांनी केले. यानंतर मध्य प्रदेशातील साहित्याचे बदलते वळण या विषयावरचा परिसंवाद डॉक्टर चंद्रकांत पांढरी पांडे, डॉक्टर श्रीपाल सबनीस, डॉक्टर शंतनू चिंधडे, माधव साठे, अनुराधा जामदार भोपाळ यांच्या विचारांनी खूपच श्रवणीय झाला. कुटुंब रंगलय काव्यात प्राध्यापक विसुभाऊ बापट मुंबई यांच्या बहारदार कार्यक्रमाने प्रांतीय संमेलनाची सांगता झाली. जवळजवळ 50 सभासद संख्या असलेल्या शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळाला जानेवारी महिन्यात होणाऱ्या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने खामगावचे श्रीयुत मोहन कुलकर्णी, डॉक्टर माधुरी मुंशी, अकोल्याचे श्रीयुत सतीश फडके, इंदूरचे श्रीयुत विश्वनाथ शिढोणकर अशा अनेक प्रसिद्ध व्याख्यात्यांनी भेटी देऊन उद्बोधन केले. थोरांच्या मातांचे मनोगत जननी जन्मभूमीश्च हे लघुनाट्य नली परिवर्तन संस्था जळगाव, तसेच कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितांचे सुश्राव्य काव्यवाचन राम पाठक नाशिक यांनी केले. अशा एकाहून एक सरस अशा कार्यक्रमांनी मंडळाच्या मराठी विचारांना एक नवी दिशा आणि गती दिली. वार्षिकोत्सवात नाशिकचे ॲडव्होकेट परमानंदजी गुजराथी यांनी आपले उद्बोधन व्यक्त करून मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध गायक श्रीयुत अभिषेक काळे सांगली यांच्या सुमधुर आवाजात तीर्थ विठ्ठल हा भजनाचा दर्जेदार कार्यक्रम झाला. पुण्याचा साज या संमिश्र गायनाच्या कार्यक्रमात निवेदिका, नीरजा आपटे, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर, गायत्री सप्रे ढवळे, शीर कोपीकर यांच्या ग्रुपने भावगीतांची, गझलांची अतिशय सुरेख प्रस्तुती देऊन श्रोत्यांना खिळवून ठेवले. तसेच नागपूरचे प्रोफेसर विवेक गोखले यांनीही मंडळाला भेट दिली. व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी म्हणजे शब्दमैत्री, संघटनात्मक कार्यकुशलतेची गुरुकिल्ली म्हणजे शब्दमैत्री. जानेवारी 2018 मध्ये मंडळाने लघुकथा लेखन या स्तुत्य उपक्रमाद्वारे संपूर्ण मध्य प्रदेशातून लघुकथा लेखनाला चांगलीच चालना दिली. मंडळाला 43 लघुकथांमधून उदंड प्रतिसाद मिळाला. अश्विन खरे यांच्या सहयोगाने अथर्वनादमध्ये त्यांना स्थान दिले गेले आणि माय मराठीच्या सेवा कार्यात रुजू होण्याची सर्वांना संधीही दिली गेली. 7 नोव्हेंबर 2019ला सुप्रसिद्ध गझलकार श्रीयुत प्रदीप निफाडकरांनी प्रेम, विरह, आध्यात्मिक आणि मैत्रीच्या अनेक सुंदर गझला पेश करून बऱ्हाणपूरच्या रसिकांकडून दाद मिळवली. सुंदर मी होणार हे नाटक 5 जानेवारी 2019ला भोपाळच्या कलाकारांनी डॉक्टर यादव गावळे यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने परिपूर्णता लाभलेल्या नाटकाची प्रस्तुती दिली. यालाच मंडळाचे सामूहिक यश म्हणावे लागेल. धन्यवाद. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माधवीताई घारपुरे यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी बोलवत आहे. डॉक्टर राजीव मुजुमदार यांना. डॉक्टर राजीव मुजुमदार. धन्यवाद डॉक्टर राजीव मुजुमदारजी.
आपण माधवीताईंना तसं सगळेच जण ओळखतो, पण त्यांची यशस्वी साहित्यिक वाटचाल मला आपल्यासमोर सांगायची आहे. माधवीताईंनी MA BEd केलेलं आहे. त्यांनी 2 वर्ष प्राध्यापिका म्हणून सेवा दिली आणि त्याचबरोबर त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी सेवा दिलेली आहे. त्यांची साहित्यिक वाटचालही खूप सुंदर आहे. आजपर्यंत त्यांची 13 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे आणि लवकरच 14वं पुस्तक प्रकाशित होणार आहे. माधवीताई, आपण आजपर्यंत 750 कथाकथनाचे प्रयोग केले. त्याचबरोबर 11 वेळा साहित्यिक संमेलनामध्ये आपण सहभाग दिला. सिंगापूरच्या विश्व साहित्य संमेलनात देखील आपण सहभागी होता. गाथा श्री शक्तीची ह्या मालिकेत 22 सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रियांवरती आपण नाटक केलं आहे आणि ते YouTubeवरती देखील आपण बघू शकतो. श्वास पिक्चरची मूळ कथा देखील आपलीच होती. ही तर आपली मुख्य ओळख सगळ्यांना आहेच. ह्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. तर ऑस्करमध्ये जाणारी पहिली मराठी फिल्म ही होती. खरंच खूप खूप अभिनंदन माधवीताई आपलं. नमस्कार रसिक हो. आज तुम्हाला एक मजेशीर गोष्ट मला सांगायची आहे. आज उठल्यापासून मला सगळीकडं ना बकुळेच्या फुलांचा सुगंध येतोय. कुठून येतोय ते मात्र मला अजिबात कळत नाहीये. खूपच पाहिलं, इकडं पाहिलं तिकडं पाहिलं आणि तेव्हा लक्षात आलं की अगं बाई, काखेत कळसा गावाला वळसा अशातलाच प्रकार झालाय. हे इथं समोरच माझ्या काहीतरी बंदिस्त आहे आणि या बंदिस्तातून काहीतरी जास्त सुगंध येतोय असं वाटतं. मला वाटते मी उघडून तरी बघते हे काय आहे ते. बघूया आपण उघडून काय आहे. अरे वा, अरे हे तर पुस्तक आहे. सोनेरी पानं, अनुराधा मुजुमदारांचं. बाप रे. रसिक श्रोते हो, दुसरं तिसरं काही नाही, या पुस्तकातूनच मला बकुलाच्या सुगंधाचा प्रचंड वास येतोय आणि माझे हात सुगंधमय झाले. तुम्हाला एवढंच सांगते की सोनेरी पानं या पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे. अतिशय सुंदर मुखपृष्ठ असलेलं, अर्थपूर्ण पुस्तक असलेलं हे पुस्तक. इथूनच तर वास येत होता. आता या वासाबद्दल आणि या पुस्तकाबद्दल मला तुमच्याशी काहीतरी बोललंच पाहिजे. देताय ना मला परवानगी? एक 5 मिनिटं मी तुमच्याशी बोलते. हां, परत एकदा या पुस्तकाचा पूर्णपणे मी सुगंध अनुभवते. सोनेरी पानं हे पुस्तक श्रोते हो, प्रेक्षक हो, अनुराधाताईंचं आहे. याचं विमोचन झालं आणि माझे हात सुगंधमय झाले. ज्याचा सुवास, ज्या फुलांचा वास सुकल्यानंतरही जसाच्या तसाच राहतो, असं जर कुठलं फूल असेल तर ते बकुळ फूल. असं म्हटलं यातलं कारण एकच की बकुळ फूल सुकल्यावरही वास देतं. तसं याच्यामध्ये असलेले 25 लेख आहेत. हे 25 लेख वाचल्यानंतर कधीही हे सुकणार नाही आहेत, स्मृतीच्या पलीकडे जाणार नाही आहेत. म्हणून मुद्दाम म्हटलं की बकुळ फुलाचा याला वास येतोय. आता बघा, या पुस्तकाच्या लेखिकेचं नावच नक्षत्राचं आहे, अनुराधा. रूपही तिचं नक्षत्रासारखंच आहे आणि मुख्य म्हणजे रूप नाही तर विचार नक्षत्रासारखे आहेत. तिच्या पाठीशी पूर्ण चंद्राची पौर्णिमा आहे. मग तिला कशाची कमी आहे हो? अनुराधाचा अर्थच मुळी गॉडेस ऑफ गुड लक किंवा राधेच्या मार्गानं जी जाते ती,
ती राधेच्या मार्गानं केवळ एकच जाते, ती म्हणजे भक्ती. ही भक्तीची धारा ह्या राधेनं लिहिली आहे. राहून जाईल म्हणून आधी सांगते डॉक्टर राजीव यांचं मला खरं तर अभिनंदन करायचं आहे. आपल्या पेशंटच्या डोळ्यात बघता बघता इकडेही डॉक्टरनी थोडीशी नजर टाकली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री असते असं म्हणतात, पण हे पण मान्य खुल्या दिलानं करायला पाहिजे की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं पुरुषही असतोच. हे मी तर मान्य करते, पण अनुराधाताईंनी सुद्धा हे मान्य केले, कारण डॉक्टरांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. नुसताच पाठिंबा आहे असं नाही, तर डॉक्टरनी याचं नामकरण केलेलं आहे जे इतकं उचित आहे की सोनेरी पानं. डॉक्टर, तुमचं मनापासून अभिनंदन. आणि मॅडमच्या पुढच्या पुस्तकाच्या शीर्षकाची तयारी मात्र आता तुम्हाला करायला हवी. अनेक विषयावर मुक्त चिंतन मी वाचलं, मग त्याचे विषय विविध असोत. मग तो चहा असेल, नाहीतर माणसाच्या सवयी असतील, नाहीतर माणसाचं घोरणं असेल किंवा रंगांची ओढ असेल. या प्रत्येकाचा सखोल अभ्यास अनुराधाताईंनी केलाय. चहाचे प्रकार, त्याची नावं, त्याचा उगम, त्याची पद्धत, वाह क्या बात है. हास्यासारखा एक साधा विषय, पण वन स्मॉल कर्व लाईन ऑफ द फेस स्प्रेड्स कलर्स ऑफ हॅपीनेस ही एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न त्यांनी पूर्ण लेखात विविध तऱ्हेनं केलेला आपल्याला आढळून येतो. सवयीबद्दल म्हणायचं तर माणसांच्या अनेक चांगल्या वाईट सवयीबद्दल लोक बोलतात, पण मागून बोलतात. तोंडावर सांगायचं धाडस कोणीच करत नाही. ते काम तुम्ही या लेखाद्वारे केले. मी मात्र ठरवले की सवयी या एकाच लेखाच्या अनेक झेरॉक्स काढणारे आणि माझ्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला मी ती एक एक प्रत देणार आहे, कारण मला तो खूप मनापासून आवडला आहे. खरं तर प्रत्येक लेखावर बोलता येईल, पण आत्ता आपल्याजवळ तेवढा वेळ नाही आहे. मीच आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक लेखाबद्दलची माहिती मीच जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही पुढं पुस्तक वाचायला उत्सुकतेनं घेणारच नाही, म्हणून मी मधाचं बोट लावून तुम्हाला सोडून दिले. आणि त्याच्याशिवाय दुसरं कारण असं की डॉक्टर पांढरे पांडे सरांनी प्रस्तावना इतकी सुंदर लिहिली आहे की त्याच्यापुढं माझ्यासारख्या बाईनं त्याच्यावर काही बोलणं हा अत्यंत वेडेपणा ठरेल. पांढरे पांडे सर, तुम्हाला या माधवीचा मानाचा मुजरा. तुमची आणि आपली गाठ ज्या वेळेला पडेल तो माझ्यासाठी निश्चित सुदीन असेल. तोपर्यंत आपण माझा नमस्कार स्वीकार करावा. आता मी थोडंसं ललित लेखनाबद्दल आपल्याशी बोलणार आहे. सुकुमार तयांगानाम विन्यासो ललितम भवेत असं म्हणतात. ललित लेखनाच्या प्रत्येक अंगामध्ये सुकुमारता असते, हे महत्वाचं, आणि ती सुकुमारता अनुराधाताईंच्या प्रत्येक लेखामध्ये दिसून येते. दुसरं असं की अनुराधाताईंचं लिखाणावर मनापासून प्रेम आहे, म्हणून त्यांचं लेखन हे चहूअंगाने चांगलं झालंय. कारण यू हॅव नो राईट टू डू एनिथिंग इफ यू डोंट लव्ह इट. त्या लेखनावर प्रेम करतात, लेखन कलेवर प्रेम करतात, म्हणूनच त्यांचा प्रत्येक लेख असा झालाय की पेळूतून सूत काढताना जितकं सरळ आपण काढतो तितकं सरळ लेखन झालेलं आपल्याला आढळतं. लेखन म्हणजे नुसता शब्दोत्सव नव्हे, तर शब्द सिंहासनीचा राजा, मनोगते त्याची प्रजा, समर्थ प्रतिनिधी ना दुजा, विचाराशिवाय शब्दाविना. काय बोलावं आणि किती बोलावं असाच प्रश्न माझ्यासमोर आहे. लेखनाच्या भाषेबद्दल बोलावं तर ती भाषा अतिशय सहज, साधी, सोपी आणि सरळ आहे. या भाषेमध्ये कुठंही अनुनय नाही, कुठंही आग्रह नाही, दुराग्रह नाही आणि पूर्वग्रह तर नाहीच नाही. खोटा भावानिवेश कुठेही जाणवत नाही. असं म्हणतात की लेखक हा अंतःकरणाच्या, वाचकाच्या अंतःकरणाचा मालक असतो. आपलं सर्वस्व लेखक आपल्या लेखनात ओतत असतो आणि वाचकाचं अंतःकरण चोरत असतो. अनुराधाताई, तुम्ही याच्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झाले आहात. स्त्रीचं स्त्रीशी नातं हा लेख असेल, नाहीतर पसायदान असेल, नाहीतर कौटुंबिक परिस्थितीचा परिणाम, हे लेख उपदेशकाच्या भूमिकेतून लिहिलेले नाहीत, सिद्ध म्हणूनही लिहिलेले नाहीत, तर हे सगळे लेख केवळ साधकाच्या भूमिकेतून लिहिलेले आढळतात. संक्षेपमध्ये मला काय जाणवतं तर अनुराधाताईंच्या मनाची संवेदनशीलता,
सौंदर्य आणि प्रेमाकडे त्यांचं डोकावून पाहणं, आत्मकेंद्री वृत्ती नसणं आणि नॅरो माइंडेडनेस घालवण्याचा प्रयत्न, बस याच सगळ्या गोष्टीचा मला आनंद आहे. खरं सांगू का, लेखकाला लेखनाचा हा शाप असतो आणि त्याचा उशाप जर कुठला असेल तर मनात येईल ते लिहून काढायचं. त्यांनी जुनं ते सोनं असंही म्हटलेलं नाही, सोनं ते सोनं असंही नवीन ते सोनं असंही म्हटलं नाही, तर जे सोनं तेच सोनं मानून चालणारी ही लेखिका आहे. पण अनुराधाताई एक मोठी बहीण म्हणून सांगते, एक लक्षात ठेवा की कुठंतरी आपल्याला टीकाकार भेटतील, निंदा करतील, पण ती करू दे, त्या निंदेचं वाईट वाटून घेऊ नका, कारण त्या निंदेतूनच आपल्याला सुधारायला संधी मिळते. त्याच्यासाठी तुम्हाला एक फार महत्त्वाचं उदाहरण देते. अनंत काणेकरांसारखा मोठा लेखक, त्यांच्या काही लेखांवर भाषा भास्कर पुभा भाव्यांनी काही टीका केली. तेव्हा लोकांनी काणेकरांना विचारलं की काणेकर, पुभा भाव्यांनी तुमच्या लेखांवर टीका केली, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही, तुम्ही कुठंच कसं काही उत्तर दिलं नाही? तर काणेकरांचं उत्तर आणि त्याच्यावरही भाव्यांचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. काणेकरांनी सांगितलं, टीका आहे ती माझ्या लेखांवर आहे, माझ्यावर नाही, त्यामुळं भाव्यांवर रागवायचा काहीच प्रश्न येत नाही. नेहमीच्या स्टाईलमध्ये आपल्या गोल गोल मटोल अंगानं, गुबगुबीत गोल गुबऱ्या गालानं त्यांनी हसत हसत उत्तर दिलं की याला म्हणतात उमदा लेखक. उमदा लेखक कुणाला म्हणावं, तर जो इतक्या अंगानं सहजपणे म्हणतो की निंदा माझ्या लेखांवर आहे, माझ्यावर नाही. तर ही गोष्ट मला वाटते आपण लक्षात ठेवावी. मी शेवटाकडे येण्यापूर्वी खरा महत्त्वाचा पहिल्यांदाच मी ज्याचा उल्लेख करायला पाहिजे होता ते बोलता बोलता राहून गेला, की आपलं साहित्य संस्कृती मंच आणि महाराष्ट्रातील लेखक, जिथे जिथे म्हणून लेखक आहेत, हे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन इतके सुंदर कार्यक्रम पूर्णिमाताईंनी, तारेसरांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केले की मला ते बघूनच अतिशय आश्चर्य वाटलं. मग तो कार्यक्रम कविसंमेलन असेल, शंकर पाटलांच्या कथांवरचा कथाकथनाचा कार्यक्रम असेल, बहिणाबाईच्या आयुष्यावरचा लघुपट असेल, पुरुषांनाही माहेर असावं असा एक गंमतशीर विषय असेल, किंवा लता दीदींना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम असेल, या सर्व साहित्य संस्कृती मंचानं एकच गोष्ट केली, म्हणजे लेखकाला जात, वर्ण, धर्म, लिंग काहीही नसतं, तर लेखक हा लेखकच असतो. लेखकाचीच म्हणून स्वतंत्र जात असते, ती त्यांनी निर्माण केली. त्याबद्दल मला या साहित्य संस्कृती मंचाचं अतिशय कौतुक वाटतं. आणि आता मी या शेवटाकडे येते आणि एवढंच सांगते की अनुराधाताईंच्या लेखाबद्दल मला खूप बोलायचं आहे, पण सोनेरी पानं ही जमवता जमवता एक दिवस याचा सुवर्ण पिंपळ तयार होणार आहे, असा माझा निरोप पूर्णिमाताईंना आहे. कारण हा निरोप पोचला की त्या पुढच्या प्रकाशनाच्या तयारीला लागतील. अनुराधा, तुमच्या या पुस्तकानं संवादाचा पूल जो आहे तो दशदिशात पूल सगळीकडे जोडला गेलाय आणि अनोळखी हा शब्दच या पुस्तकानं पुसून टाकलाय. जीवित अवघे दुर्बोध, शब्दची घेत याचा वेध, जीवनाचा अर्थ सुगंध, दरवळला शब्दातुनी, इतकंच म्हणते आणि मी माधवी घारपुरे आपली रजा घेते. आणि आपण मला पुस्तक विमोचनाला बोलावलं याच्याबद्दल धन्यवाद न मानता मी आपल्या ऋणात राहते. सर्व रसिक हो, पुन्हा एकदा माझा आपणास नमस्कार. धन्यवाद माधवीताई. आता मी माननीय चंद्रकांत पांढरी पांडे यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचवरती आमंत्रित करते आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. आमंत्रित आहेत चंद्रकांत पांढरी पांडे. सौभाग्यवती अनुराधा मुजुमदार यांचं सोनेरी पाना हे पुस्तक प्रकाशित झालं, याचा आनंद आम्हा सर्वांना होत आहे. आम्ही उभयता त्यांच्या या आनंदात सहभागी आहोत.
मित्र हो, सौभाग्यवती अनुराधा मुजुमदार यांचं सोनेरी पानं हे पुस्तक प्रस्तावनेसाठी जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा साहजिकच मध्य प्रदेशाच्या एक लेखिका म्हणून त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचं मी मान्य केलं आणि त्याचमुळे प्रकाशन समारंभामुळे त्या पुस्तकातील काही लेखांबद्दलचे विचारही मी मांडू शकतो. त्यांच्या या संपूर्ण पुस्तकामध्ये 24 लेख समाविष्ट आहेत आणि मी हे आनंदाने सांगू शकतो की हे 24ही लेख अत्यंत वाचिनीय अशा स्वरूपाचे आहेत. हे 24 लेख त्यातले काही वैचारिक निबंध आहेत आणि काही ललित निबंधही आहेत. आपल्याकडे वैचारिक निबंध आणि ललित निबंध यांचा मराठी साहित्यात एक फार मोठा वारसा आहे. लोकहितवादी यांनी शतपत्रे यातून खऱ्या अर्थाने निबंध लेखनाला सुरुवात केली, पण निबंधाचा वैचारिक गाभा मात्र विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी अधिक समोर नेला. आणि ललित निबंधाविषयी बोलायचं झालं तर नासी फडकेंनी 1924 साली गुजगोष्टी या नावाने जो लेखन प्रकार समोर आणला तिथून खऱ्या अर्थाने ललित निबंधाच्या सुरुवात झाली. पण आता अलीकडच्या काळात हे दोन्हीही वाङ्मय प्रकार हळूहळू मागे पडत चालले आहेत, कारण या दोन्ही वाङ्मय प्रकाराचं एकंदर जी काही प्रसिद्धी आहे ती स्वतंत्र ग्रंथरूपाने न होता आता अलीकडे मात्र ती वर्तमानपत्रातून आणि मासिकातून होताना आपल्याला दिसते आहे. अशा प्रकारे हा 24 लेखांचा संग्रह जो त्यांनी प्रकाशित केला तो खरोखरीच प्रत्येकाने वाचावा असावा असं मला वाटतं. या 24ही लेखांच्या संदर्भात बोलताना मला असं जाणवतं की लेखिकेला सामाजिक भान हे महत्वाचं वाटतं आणि म्हणून जगताना सभोवताल ज्या ज्या घटना घडल्या, जे जे प्रसंग घडतात, ज्या ज्या गोष्टी तिच्या अवलोकनात आल्या त्या सगळ्या सामाजिक आणखीन इतर कौटुंबिक अशा विषयाविषयीचं चिंतन तिच्या लेखातून आपल्याला जाणवतं. मग हा विचार कुटुंब संस्थेबद्दलचा असो, कुटुंबातील स्त्रीच्या एकंदर तिचं असं जे काही कुटुंबातलं स्थान आहे त्याच्याविषयीचा असो, स्त्री शिक्षणाविषयीचा असो, स्त्री मुक्तीविषयीचा असो किंवा आधुनिक काळामध्ये नवीन पुढीसमोर आलेल्या प्रश्नांचा असो किंवा विज्ञानाच्या संदर्भात उद्भवलेले आपल्या जगण्याचे काही प्रश्न असतील त्याच्या संदर्भात असो, या सगळ्याचं भान या लेखिकेला दिसतं. आणि या सगळ्या एकंदर लेखांचा विषय आपल्याला असे दिसतील की एक सामाजिक संदर्भात लेखिकेने केलेले एक चिंतन आपल्याला त्यातून दिसून येतं. लेखिकेचा या सगळ्या लेखनाच्या मागील जो अनुभव आहे हा एका आवर्तात आपल्याला फिरताना दिसून येतो आणि तो आवर्त म्हणजे प्रामुख्याने भारतीय संस्कृतीचा आहे, भारतीय विचारधारेचा आहे, भारतीय परंपरेचा आहे, भारतीय जीवन मूल्यांचा आहे. आणि म्हणून कुठलाही विषय मांडताना त्या विषयाचा विचार ही आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेच्या संदर्भात प्रामुख्याने आपल्याला करताना दिसते आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणून त्यांच्या लेखाचे कुठलेही विषय असले तरी सुद्धा त्याबद्दल चिंतन करताना, मनन करताना भारतीय संस्कृतीचा जो मूळ धागा आहे तो त्या विसरत नाहीत आणि हाच त्यांच्या अनुभूतीचा मूळ धागा त्यांच्या सर्व लेखातून आपल्याला दिसून येतो. म्हणून स्त्री शिक्षण असलं, कौटुंबिक जीवनामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीची झालेली वाताहत असो, या सगळ्यांचे विचार ते परंपरेच्या संदर्भात करतात. पण परंपरेतल्या सगळ्याच गोष्टी स्वीकार आहेत असं ते मानत नाहीत, ग्राह्य आहेत असं त्या मानत नाहीत. बदलत्या काळानुसार त्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला योग्य आहेत आणि कोणत्या अनावश्यक आहेत याचा अत्यंत विवेकी विचार त्यांच्या निबंधातून आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर नवीन जे आहे ते सगळं स्वीकार्य आहे असाही विचार त्यांना मान्य नाही. जुन्या आणि नव्याची सांगड ही विवेकाने कशी आपल्याला घालता येईल आणि आपलं जीवन कसं आपल्याला अधिक सुखी करता येईल असा हा सगळा विचार त्यांच्या सगळ्या लेखातून प्रामुख्याने दिसून आपल्याला येतो. स्त्रियांबद्दलचे दुःख, विधवा स्त्रियांचे दुःख आणि विशेषतः युद्धामध्ये ज्या स्त्रियांचे सैनिक मारल्यामुळे वैधव्य येतं अशा स्त्रियांचे दुःख सुद्धा त्यांनी आपल्या निबंधातून मांडली आहे.
हा एक नवीन विचार पुढे आलेला दिसतो. सांगण्याचं तात्पर्य असं की विषय कुठलाही असला तरी भारतीय परंपरेच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्याला मांडून आपला विचार समोर मांडण्याची एकंदर ज्याला समजायची उत्सुकता ही लेखिकेमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. आणि म्हणून कुठल्याही संदर्भात विचार करताना लेखिकेच्या मनात एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ही अत्यंत प्रकर्षाने मला दिसून आली की कुठलाही विचार, कुठलाही विषय हा मांडत असताना तो भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यामध्ये कसा मांडता येईल आणि जुन्या आणि नव्याची सांगड घालून आपल्याला योग्य अशी जगण्याची मूठ कशी बांधता येईल हा सगळा विचार त्यांच्या लेखांमध्ये आपल्याला दिसतो. म्हणून जुनं आणि नवं यांची सांगड घालताना अल्घ्यात विवेकाचा विचार त्यांच्या सगळ्याच निबंधातून त्यांनी आपल्याला मांडलेला दिसून येतो. ही एक फार मोठी समाधानाची गोष्ट आहे. स्त्रियांच्या मुक्तीबद्दल मांडताना ते असं म्हणतात की स्त्री पारंपरिक बंधनातून मुक्त झाली पाहिजे, म्हणून मुक्त स्त्री त्यांना हवी आहे, परंतु ती त्या अर्थाने नव्हे की ती संपूर्णपणेच मुक्त व्हावी. सामाजिक जीवनाची बंधनं सांभाळत आणि पुढच्या जीवनाचा प्रवास अधिक सुखी व्हावा म्हणून प्रवास करणारी स्त्री ही लेखिकेला अधिक अभिप्रेत आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्या लेखांचा विषय स्वतः लेखिकेची एकंदर जी काही प्रवृत्ती आहे ही सगळी परंपरेला टिकवत नव्याचा स्वीकार करत नवीन पिढीकडे कशी वाटचाल करायची असा विचार मांडणारी आहे. आणि हा विचार मला अतिशय मोलाचा वाटतो असं वाटतं. पहा, तेव्हा पारंपरिक बंधनांना झुगारून न देता जुन्यातलं जे आहे ते सगळं चांगलं घेणं आणि नवीनमधले चांगलं घेणं या सगळ्यांची उत्कृष्ट मूठ बांधत लेखिका आपल्या विचारांचा प्रवास या निबंधातून मांडते. आणि मला वाटतं की या दृष्टीने त्यांचे हे सगळे 24 लेख अत्यंत चांगले असे झालेले आहेत. आणि विशेषतः महाराष्ट्रापासून दूर अशा मध्य प्रदेशाच्या ठिकाणी सुद्धा लेखिकेने अशा प्रकारचे चिंतन करून हा निबंध संग्रह प्रकाशित करावा याचं मला कौतुक वाटतं. आणि म्हणून त्यांच्या या निबंध संग्रहाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्या संस्थेने मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यांचेही मी आभार मानतो. आणि या पुस्तकाला सुयश चिंतितो आणि त्यांची वाङ्मयी वाटचाल यापुढे अधिक जोमाने हो अशी ईश प्रार्थना करतो. धन्यवाद चंद्रकांतजी. आता मी माननीय विश्वनाथ शिरढोणकरजी इंदोर यांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी मंचवरती आमंत्रित करते. सर्वप्रथम मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. माननीय विश्वनाथ शिरढोणकरजी. नमस्कार मंडळी, मी विश्वनाथ शिरढोणकर इंदूरहून बोलत आहे. सौ अनुराधा मुजुमदार यांनी लिहिलेले व स्नेहवर्धन प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित आणि आत्ताच आपण विमोचन केलेले पुस्तक सोनेरी पानं च्या या विमोचन सोहळ्यात सर्वप्रथम मी मान्यवरांचे स्वागत करतो आणि सौ अनुराधाताईंचे अभिवादनही करतो. मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर म्हणजे साहित्याचे एक महत्त्वाचे स्थान आहे. इथे अनेक साहित्यिक आहेत आणि याचे नेतृत्व प्रमुखतेने इथे स्त्रिया करतात. ही आनंदाची बाब आहे. मला आवर्जून याचा उल्लेख यासाठी करायचा आहे की अनुराधाताई एक चांगल्या कवयित्री व लेखिका असून शब्दमैत्री संस्थेच्या संस्थापक सदस्य देखील त्या आहेत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यांची माय मराठीबद्दलची आपुलकी बघत आहे. त्यांनी
मराठी साहित्यासाठी अनेक यशस्वी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. यासाठी मी स्वतः साक्ष आहे. त्यांचे अनेक काव्यसंग्रह देखील प्रकाशित झालेले आहे. आणखीन एक असे की आपण म्हणतो जसं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे आपण म्हणतो, पण इथे हे की प्रत्येक स्त्रीच्या यशामागे पुरुष देखील असतात. म्हणजे डॉक्टर राजीव मुजुमदार यांचा उल्लेख केला नाही तर तो अन्याय ठरेल. डॉक्टर राजीव मुजुमदार हे देखील साहित्यवेडे असून त्यांना वाचनाची भलतीच आवड आहे आणि ते स्वतः देखील उत्तम कवी आहेत. आणि हे उभयता सदैव माय मराठीच्या सेवेत अग्रणी असतात. या प्रसंगी मी डॉक्टर राजीव मुजुमदार यांचे देखील अभिवादन करतो. तर अशा या अनुराधाताईंच्या सोनेरी पानं पुस्तकाचे अनेक वैशिष्ट्य आहेत. सर्वप्रथम या पुस्तकाला प्रसिद्ध मराठी लेखिका आणि स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या स्नेहवर्धन प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करणे हे आहे. माझं असं मत आहे की पुस्तकाचे शीर्षक म्हणजे चेहरा आणि मुखपृष्ठ म्हणजे शरीर यष्टी, त्या दृष्टीने पुस्तकाचे मुद्रण आणि बांधणी मुखपृष्ठासकट अति आकर्षक आहे. त्यामुळे या पुस्तकाला वाचण्याची ओढ वाढते. दुसरं म्हणजे सौ अनुराधाताईंचे त्यांच्या अनुभवाने रचलेले सजलेले 25 असे सुरेख लेख या संग्रहात आहे. आणि यानंतर सोने पे सुहागा म्हणजे प्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि चिंतक डॉक्टर चंद्रकांत प्रल्हाद पांढरी पांडे यांची समीक्षात्मक वैचारिक प्रस्तावना या ललित लेख संग्रहाला लाभलेली आहे. आता मंडळी, अशा परिस्थितीत यावर काही बोलणं थोडं अवघडच आहे. कारण डॉक्टर पांढरी पांडे यांच्याद्वारे समीक्षात्मक प्रस्तावना लिहिली गेली असताना मी काही बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखविण्यासारखे ठरेल. मला यातले सर्वच लेख बहुतांशाने आवडले. वाचनीय आहे, चिंतनीय आहे आणि मनन करण्यासारखे आहे. म्हणून मी फक्त सर्वांना एवढंच निवेदन करू शकतो, आणि निवेदन काय तर आग्रह देखील करू इच्छितो की प्रत्येकाने अनुराधाताईंचे हे सोनेरी पानं या पुस्तकातले सर्वच ललित लेख अवश्य वाचावे. मला या विमोचन सोहळ्यात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आणि अनुराधाताई मुजुमदारांचे, डॉक्टर राजीव मुजुमदारांचे आणि सर्व श्रोत्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद शिरढोणकरजी. आता मी माजी निदेशक अश्विनजी खरे यांना मंचवरती आमंत्रित करते आपल्या शुभेच्छा देण्यासाठी. सर्वप्रथम मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते आणि विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. माननीय अश्विनजी खरे. नमस्कार. येणाऱ्या विजयादशमीच्या या शुभ मुहूर्तावर ही सोनेरी पानं
साहित्य वर्तुळात आपट्यांची पानं ठरावी. सौ अनुराधा मुजुमदार यांच्याद्वारे विविध विषयांवर उत्कृष्ट शब्द निर्मिती संयोजनेखाली स्नेहवर्धन प्रकाशनने ती सुंदररित्या प्रकाशित केली. सुबक व स्वच्छ मुद्रण व बाइंडिंगकरिता स्नेहवर्धन प्रकाशनाचे पण कौतुक आणि सौ अनुराधा मुजुमदार यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या वैचारिक आणि ललित लेख संग्रहाला वाचक वर्ग पण भरभरून लाभो ही मी अपेक्षा करतो. साहित्य संस्कृती मंचच्या या प्रकाशन सोहळ्यात मी अश्विन खरे इंदोर सर्व आमंत्रितांचे अतिथींचे अभिनंदन व स्वागत करतो. मध्य प्रदेशाचे सर्व साहित्यकार या करोना काळाच्या संकटाला वैचारिक पद्धतीने पण सामोरे जात असताना बरहानपूर, इंदोर, भोपाळ, ग्वालियर, जबलपूर ते देवास, उज्जैन, सागर, छिंदवाडा या सर्व मराठी भाषी बहुल क्षेत्रात साहित्य निर्मितीत ऑनलाईन ते हार्ड कॉपी पर्यंतची सृजनात्मकता आणि सर्व ताकदीने सर्वांपर्यंत पोचवता आहे अशा सर्व साहित्यकारांना माझ्याकडून मानाचा मुजरा. पुन्हा एकदा साहित्य संस्कृती मंच, सौ अनुराधा मुजुमदार व त्यांचे पाठीराखे किंवा सहकारी डॉक्टर राजू मुजुमदार यांचे पण अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद अश्विनजी. सौ पूर्णिमाताई हुंडीवाले ह्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना मी आमंत्रित करीत आहे शुभेच्छा देण्यासाठी. पूर्णिमाताई माझी निर्देशक तर आहेतच, त्याचबरोबर खूप उत्साहाने चालणारा साहित्य संस्कृती मंच ह्याच्या त्या संयोजिका देखील आहेत. मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. पूर्णिमाताई हुंडीवाले. नमस्कार. साहित्य संस्कृती मंचवर प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच पुस्तक विमोचनाचा हा सोहळा येथे आज संपन्न होत आहे आणि या सोहळ्याचा आनंद केवळ लेखिकेपुरता नाही, केवळ तिच्या परिवारापुरता नाही, तर तुम्हा आम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आजच्या पुस्तक विमोचनाचा हा आनंद आपल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. आजच्या कार्यक्रमाला आपण नवगंध हे नाव दिलेलं आहे. नवगंध, नवीन पुस्तकाचा हा गंध, नवीन कोऱ्या करकरीत पुस्तकाचा गंध हा एखाद्या भारी अत्तरापेक्षा सुद्धा वेगळा आहे. हवा हवासा वाटणारा आहे, नवीन चैतन्य देणारा आहे, नवीन स्फूर्ती देणारा आहे, नवीन उमंग देणारा असा हा गंध आहे. आणि हा गंध लेखकांना, साहित्यिकांना त्यांच्या जीवाला वेड लावणारा असा हा गंध आहे. म्हणून या कार्यक्रमाचं नाव नवगंध. तर आता हे सोनेरी पान हे पुस्तक आम्ही का हाती घ्यावं, या पुस्तकाचं आम्ही का वाचन करावं, तर हे पुस्तक जाग आणणारं आणि जागविणारं आहे. हे पुस्तक जाण आणणारं आणि जाणीव देणारं आहे. हे पुस्तक समज देणारं आणि समजाविणारं आहे. तर असं हे पुस्तक आहे आणि मोठ्या अभिमानानं मला व्यक्त करावंसं वाटतं की सोनेरी पानं या पुस्तकानं एक इतिहास येथे रचलेला आहे आणि त्याचं श्रेय आहे सौ अनुराधाताई मुजुमदार यांना. भाषेचा मान आणि भाषेची शान वाढविण्याचं काम या मुजुमदार दाम्पत्यानं केलेलं आहे. लेखिकेनं या मंचच्या माध्यमानं लेखकांना लेखनासाठी आणि प्रकाशनासाठी आव्हान दिलेलं आहे. लेखकांना लेखनासाठी प्रेरित केलेलं आहे. ही खूप महत्त्वाची बाब आज येथे मी नमूद करीत आहे आणि त्यासाठी मला व्यक्तिशः आणि डॉक्टर श्रीकांतजी तारे यांना मनस्वी आनंद होत आहे.
नवीन नवीन लेखक हे प्रयत्नशील होत आहेत आणि उद्या ते या मंचवर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सरसावणार आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी, आपल्या पुढं हा कार्यक्रम आणण्यासाठी कमालीची ताकद लावून अतोनात कष्ट घेऊन ज्यांनी हे व्यवस्थापन सांभाळलेलं आहे ते आहेत सौ माधुरी कुलकर्णी आणि श्री नंदनजी कुलकर्णी यांच्याविषयी मी व्यक्तिशः ऋण व्यक्त करते. आणि मनच्या वतीनं सुद्धा आपण प्रयत्नांची जी शिकस्त केली आहे, तनतोड मेहनत घेतली आहे, त्याबद्दल मी या दोघांना धन्यवाद येथे सांगते. तर गावागावातून कोपऱ्याकोपऱ्यातून या ठिकाणी आज या पुस्तक सोहळ्यासाठी कितीतरी साहित्यिक, लेखक, कवी, प्रकाशक, वाचक, नंतर काही पारिवारिक लोक येथे उपस्थित आहेत. आणि या पुस्तकाचं नाव, लेखिकेचं नाव आणि मंचचं सुद्धा नाव हे सगळ्या ठिकाणी सर्वत्र असं पसरलेलं आहे. आणि या दृष्टीनं भाषेची व्यापकता, भाषेचं संवर्धन येथे घडत आहे आणि त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. तर नवरात्री, दिवाळी याच्या ऐन उंबरठ्यावर एक दिवा लेखिकेनं येथे लावलेला आहे आणि तो दिवा नेहमीच सर्वत्र हा उजळणार आहे. आज नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीला देवीची ओटी भरण्याची, सवाष्णीची ओटी भरण्याची पद्धत आहे. हे एक शास्त्र आहे. आज मी आपल्या लेखिकेचं सौ अनुराधाताई मुजुमदार यांचं मी अभिनंदन करीत असताना त्यांची मी शब्दसुमनांनी ओटी भरते आणि सोनेरी सुंदर असं श्रीफळ, सोन्यासारखं श्रीफळ त्यांच्या मी ओटीत ठेवते आहे. आणि शेवटी आपण सगळे मिळून आपण शब्दांना सोन्याचा मुलामा देऊ, भाषेला सोनेरी रंग देऊ आणि इथल्या सगळ्या सोन्यासारख्या माणसांसाठी एक ज्योत अखंड उजळीत ठेवू, एक ज्योत अखंड उजळीत ठेवू. धन्यवाद. धन्यवाद पूर्णिमाताई. आज आनंदाच्या क्षणी उपस्थित मान्यवरांनी सौ अनुराधाताई मुजुमदार यांना आपल्या शब्दसुमनांनी शुभेच्छा प्रेषित कराव्या अशी मी विनंती करते आणि मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. नमस्कार, मी सुधाकर भाले, अध्यक्ष मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ भोपाळ. नुकताच माझ्या वाचनात बऱ्हाणपूरच्या सभापती अनुराधा मुजुमदार यांचा सोनेरी पानं हा 25 वैचारिक व ललित लेखांचा संग्रह बघण्यात आला. यापूर्वी त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले हे आपणास ध्यानात असेलच. सोनेरी पानं हा लेख संग्रह वाचताना सामाजिक भान ही लेखिकेची मुख्य प्रेरणा असल्याचे जाणवते. त्यांचे ललित निबंध म्हणजे वाचकांशी त्यांनी हसत खेळत साधलेला एक संवाद आहे. त्यात हसरे क्षण, पहाटेची वेळ, कवितेचं ऋण इत्यादी लेखातून ते प्रकर्षाने जाणवतं. चहाची गंमतच न्यारी या लेखातून त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती जाणवते. तर घोरणं हा दुसऱ्याचा घोर यातून त्यांना विनोदाचे वावडणे हे जाणवते. स्त्रीविषयक लेखातून त्यांनी स्त्री जातीवर होणाऱ्या अन्यायाची चांगलीच दखल घेतली आहे. स्त्रियांच्या पोटीच पौरुषत्वाचा जन्म होतो हा त्यांचा विचार क्षणभर मनाला सुन्न करून जातो.
एकंदरीत विविध विषय लेखिकेने या पुस्तकातून समर्थपणे हाताळले आहेत. मला खात्री आहे की रसिक वाचकांना या संग्रहातील सर्वच लेख अर्थपूर्ण व विचार करायला भाग पाडतील यात शंकाच नाही. भविष्यातही स्वाभाविक अनुराधा मुजुमदार अशीच अर्थपूर्ण साहित्य निर्मिती करतील याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी त्यांना माझेतर्फे खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी दीपक मुंजे, जबलपूरच्या मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचा अध्यक्ष. बऱ्हाणपूरच्या सौभाग्यवती अनुराधा मुजुमदार यांच्या सोनेरी पानं या पुस्तकाचं 22 तारखेला विमोचन आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. गेली काही दिवस मी शब्दमैत्री या समूहावर बऱ्हाणपूरच्या साहित्यिक कार्यक्रम बऱ्हाणपूरचे पाहतो. अनुराधाताईंचं वैशिष्ट्य त्याच्यात लक्षात येतं की त्या सर्वच कार्यक्रमांचं अत्यंत रसाळ भाषेत रसग्रहण करतात. त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात त्यांनी गंभीर विषयांपासून ललित विषयांपर्यंत अनेक विषय हाताळलेले आहेत. काही लेखांचे मथळे हे अत्यंत लक्षवेधक आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर हिवाळ्यातल्या थंडीतली पहाट. मी पुस्तक विमोचन सोहळ्याला शुभेच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान या जबलपूरच्या दोन्ही संस्थांच्या वतीने. नमस्कार, मी भूपाळहून पुरुषोत्तम सप्रे, सचिव मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ. मंडळी, आजचा विशेष प्रसंग हा बऱ्हाणपूर येथील शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळाच्या संस्थापिका व संचालिका डॉक्टर सौ अनुराधा मुजुमदार यांच्या ललित लेखक संग्रहाच्या विमोचनाचा आहे. त्या कार्यात व्यस्त असूनही त्यांनी लेखनाचा छंद जोपासला आहे, ही फार कौतुकाची गोष्ट आहे. कवयित्रीचे हळवे यांचा एक कविता संग्रह 2015 साली प्रकाशित झाला आहे. सोबत 4 प्रातिनिधिक कविता संग्रहामध्ये त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. शिवाय 2015 साली माझे विचार शिल्प हा वैचारिक लेखांचा त्यांचा संग्रहही प्रकाशित झालेला आहे. आता सोनेरी पान हा त्यांचा वैचारिक व ललित कथा संग्रह याचे विमोचन करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा छंद उत्तरोत्तर वाढत जावो व वाचकांसमोर त्यांचे लिखाण असेच येत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. सोनेरी पान त्यांच्या या संग्रहाला डॉक्टर चंद्रकांत पांढरी पांडे यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाची प्रस्तावना लाभलेली आहे. यावरून या संग्रहाची गुणवत्ता कळून येते. संग्रहामध्ये मनुष्य स्वभाव, निसर्ग नियम, सामाजिक व कौटुंबिक समस्या, सणवार, जीवन दर्शन, स्त्रीच्या जीवनाबद्दल विचार, आजचे दिशावर आलेले कोरोना संकट, अशा विविध विषयावर त्यांनी आपले प्रांजळ विचार अगदी साध्या व ओघवती शैलीत मांडलेले आहेत. सर्वांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. शेवटी पुन्हा एकदा मी त्यांचे अभिनंदन करतो व त्यांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. अतिशय आनंदाची आणि हर्षाची बाब आहे की सौ अनुराधाजी मुजुमदार बऱ्हाणपूर यांचे अजून एक साहित्यिक सृजन सोनेरी पानं या नावाने मराठी साहित्यिक लेखन विश्वात येत आहे. ह्या क्षणी हर्षोल्लास आणि आनंदासोबतच आम्हाला त्याचा अभिमान वाटतो आहे. मी अजय भालेराव, संयोजक, मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र शिक्षण मंडळ जबलपूर च्या वतीनं सौ अनुराधाजींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि वंदन करतो. तसेच त्यांच्या ह्या कृतीबद्दल, त्यांच्या ह्या सृजनाबद्दल त्यांना भरभरून शुभेच्छा प्रेषित करतो. ह्यासोबत सौ अनुराधाजी मुजुमदारच्या
उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या हस्ते असेच नवीन नवीन साहित्यिक सृजन घडत राहावे ह्याकरता श्रीचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. मी विश्वास पाटणकर, उपाध्यक्ष श्री दत्तभजन मंडळ जबलपूर. सौ अनुराधाताई, सर्वप्रथम मी श्री दत्तभजन मंडळ जबलपूर या संस्थेतर्फे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. ताई, आज आपल्या सोनेरी पान ह्या पुस्तकाचे विमोचनाचा दिवस, अर्थात आजचा दिवस हा सोनेरी दिवस. याचा मला खूप खूप आनंद होत आहे. आपले बहुआयामी साहित्यिक व्यक्तिमत्व सर्व नवोदित साहित्यिक आणि आम्हा सर्व वाचकांना निश्चितच प्रेरणास्पद आहे. आपले आजपर्यंत प्रकाशित साहित्य आणि पुस्तके, ज्यात अंतर्वाटा व माझे विचार शिल्प ह्या शृंखलेत आज सोनेरी पान हे पुस्तक देखील सम्मिलित होत आहे, ही खरोखरच आनंदाची बाब आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपले कविता संग्रह चंद्रचाफा, गगनगंध, घुंगुरमाया, हळवे दहिवर ही सर्व साहित्यिक संपदा आपल्या नावावर आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. सोनेरी पान ह्या नवसाहित्यिक कृतीत ज्वलंत, सामयिक, वैचारिक, मनोरंजक व ललित असे 25 लेख प्रकाशित होत आहेत. त्यामुळे आपले प्रशंसनीय व उदात्त विचार आम्हा सर्व वाचकांना वाचायला मिळतील, त्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. आपल्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मा सरस्वतीचा तसेच श्री दत्तप्रभूंचा आशीर्वाद आपणावर सदैव कायम राहो, हीच श्री दत्तप्रभू चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आपणास अनंत शुभेच्छा आणि पुनश्च आपले मनःपूर्वक अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. मी जयंत भालेराव, संस्थापक व माजी अध्यक्ष शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळ बऱ्हाणपूर. मंडळी, सप्रेम नमस्कार. सोन्याच्या गुणधर्माला जपणाऱ्या शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळ बऱ्हाणपूरच्या संस्थापिका व संचालिका सौ अनुराधा मुजुमदार यांचे एक पुस्तक, ज्याचे नामाभिधान सोनेरी पानं असे आहे, आपल्यासमोर वाचनासाठी प्रस्तुत करीत आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे पान न पान वाचनीय आहे. असे वाटते की लेखिकेने या पुस्तकात शब्द सुवर्णांचा वर्षाव केलेला वाटतो. शाब्दिक स्वर्णालंकाराने त्यांनी हे पुस्तक सजवले आहे. साहित्यालंकाराची बखरण पुस्तकात जिकडे तिकडे पसरलेली आहे. त्यामुळे शब्द सुवर्ण सुमने आपला सुगंध सोडत संपूर्ण पानामध्ये दरवळत आहे. मंडळी, आता आपण त्यांच्या शब्द सुवर्णाने तयार केलेल्या साहित्यिक अलंकाराचे आकलन करूया. विषयाची मांडणी व विविधता त्यांच्या संपूर्ण लेखाचा गाभा आहे. हे फार मोठे वैशिष्ट्य आहे. सौ मुजुमदार यांचे सगळेच लेख सुविचाराचा एक सुरेख आलेख आहे व जीवनाला अर्थ देणारे आहे. त्याचे लेखन सौंदर्य सुंदर आहे, हे त्यांच्या ललित लेखातून जाणवते. लेखाच्या शेवटी त्यातील आशयाचे मर्म वाचकाला अंतर्मुख करते. हसरे क्षण, पहाटेची वेळ, वाहते पाणी याचा उल्लेख करावासा वाटतो. अनेक प्रश्नाला वाचा फोडून समाजाच्या समोर आणले आहे. लेखिकेचा निर्भीडपणा वाखाणण्यासारखा आहे. यासाठी सौ अनुराधा मुजुमदार यांचे साहित्यिक सुवर्ण शब्दरूपी सुमनांनी स्वागत व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शब्दमैत्रीची संस्थापिका, सदस्या व माजी उपाध्यक्षा आज आपणासमोर सादर आहे. सर्व साहित्य रसिकांनो, आजचा दिवस शब्दमैत्रीचा अत्यंत हर्षाचा आहे. शब्दमैत्रीची संस्थापिका, संचालिका सौ अनुराधा मुजुमदार यांच्या सोनेरी पानं या 3ऱ्या पुस्तक अपत्याच्या प्रकाशन सोहळ्याचा शुभ दिवस आहे. लक्षवेधी मुखपृष्ठ व समर्पक शीर्षकाने सजलेलं सोनेरी पान हे पुस्तक मन आकर्षित करीत आहे. पुस्तकाच्या बाह्यरंगा इतकेच त्याचे अंतरंगही मनोवेधक आहे. ओघवती भाषाशैली, सखोल विचारधारा व समाजाविषयीची आत्मीयता त्यांच्या लेखातून प्रगट होते. आधुनिक व पारंपरिक विचारांचा सुयोग्य संगम काही लेखात आढळतो. लेखिकेची स्त्रीसुलभ विचारधारा स्त्रीजीवनाविषयी परखड विचारसरणी प्रगट करते. मुलीला जन्म घेऊ द्या, मृत्यू एक अटळ सत्य हे लेख मनाला चटका लावतात. पहाटेची वेळ, कोजागिरीचा जागर,
मोहक निसर्गदर्शन घडवतात. काही विज्ञाननिष्ठ लेख जसे इलेक्ट्रॉनिक्सच्या जगतात कोरोनाग्रस्त जगात हे जागरूक करतात, तर हसरे क्षणसारखे काही लेख आनंद उपमानात घेऊन जातात. असे विविध रंगाने नानाविध रसाने नटलेले हे लेख निश्चितच वाचनीय आहेत. ही सोनेरी पानं रसिकांना नक्कीच सोनेरी विश्वात घेऊन जातील ही अपेक्षा. आजचे हे सोनेरी पानं पुस्तक शब्दमैत्रीचे वैभववर्धन करणारे आहे. सौ अनुराधा वहिनींचे मनपूर्वक सहर्ष सादर हार्दिक अनुराधा मुजुमदार यांच्या मनोज्ञ संवेदनेतून साकार झालेले सोनेरी पानं हा ललित वैचारिक लेखसंग्रह कालसुसंगत अशा अनेकविध लेखांनी समृद्ध झालेला आहे. अनेक विषयांवर अतिशय साध्या सोप्या पण अंतःकरणाचा ठाव घेणारा हा 25 लेखांचा संग्रह एकदा वाचायला घेतला की लेखिकेच्या भावभावनेबरोबरच आपणही वाचत जातो. वाचनीयता हा त्यांच्या लेखनाचा प्रधान गुणधर्म आहे. हे विषयी सांस्कृतिक विभागात समाविष्ट होत असल्याने काळाचे नाविन्यही त्यात आहे. शीर्षके अतिशय समर्पक अशी आहेत. सकळ सारे सुंदर असावे यातून अभिव्यक्त होणाऱ्या आशावादापासून लेखसंग्रहाची सुरुवात होते आणि करोनाग्रस्त जगात भारतीय संस्कृतीची विशेषता या उद्बोधन करणाऱ्या लेखाद्वारे सोनेरी पानं ची सांगता होते. पसायदानाचे महत्त्व सांगताना त्या वैश्विक भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करतात. म्हणूनच वैचारिक आणि ललित लेखांद्वारे त्या एक सांस्कृतिक दर्शनच घडवितात. यासाठी सोनेरी पानं हे अनुराधा मुजुमदार यांचे पुस्तक मुळातून वाचणे आवश्यक आहे. महाराष्ट्रापासून दूर राहूनही त्यांची मराठी भाषेची अस्मितेची नाळ तुटलेली नाही. बृहन्महाराष्ट्रातील त्यांचे हे साहित्यिक कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळाची केवळ स्थापना करून त्या थांबल्या नाहीत, तर अंतरवाटा, माझे विचारशिल्प आणि आता सोनेरी पानं ही 3 पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या कविताही अतिशय भावस्पर्शी आहेत. या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत पांढरीपांडे यांनी अतिशय सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. श्वास चित्रपटाच्या लेखिका माधवीताई घारपुरे, इंदोरचे श्री विश्वनाथ शिरढोणकर सर आणि डॉक्टर चंद्रकांत पांढरीपांडे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरचा विचार करता या प्रकाशन समारंभांचा आम्हा सर्वांनाच आनंद वाटतो. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस या निमित्ताने शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. मी अरुण शेंडे. सौ अनुराधा मुजुमदारांचं लिहिलेलं पुस्तक सोनेरी पान याच्या विमोचनाच्या अवसरावर त्यांचं अभिनंदन करतो. पुस्तकाचं अवलोकन केल्यानंतर मला असं वाटलं की त्यांनी जे जीवनातल्या सगळ्या विषयावरती ह्या पुस्तकामध्ये वेगवेगळे लेख लिहिले आहेत. आणि मला आठवलं तो शब्द होतो की श्री मास गोळवळकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, त्यांचं एक पुस्तक आहे बंच ऑफ थॉट्स. तसं हा सुद्धा बंच ऑफ थॉट्सच आहे. वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी आपले विचार प्रगट केले आहे. आणि त्याच्यात अध्यात्म आहे, म्हणजे त्यात जे माहिती आहे, त्यात त्यांचं ज्ञान आहे, त्यात त्यांचं वाचन आहे, त्यात समाजामध्ये त्या वाईट रीती निर्मित होत चालल्या आहेत ते आहे. आणि आपल्याला जास्त माहिती त्याच्यामध्ये विशेष म्हणजे 2 याच्यामध्ये पाहिली, चहावर लिहिलेला लेख आणि त्यातल्या त्यात जो आहे वेगवेगळ्या विषयावर लिहिलेल्या लेखांमध्ये त्यांनी स्वतःच्या ज्ञानाची माहिती दिली आहे. त्यातल्या त्यात संयुक्त परिवार, त्यानंतर जे इंडस्ट्रियलायझेशन नंतर जे ज्या समाजामध्ये वाईटपणा आला किंवा ज्या कुरीती निर्मित झाल्या त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी लिहिलं आहे. अशा ह्या पुस्तकाला त्यांनी खरोखरच सोनेरी पानांनी जे
खरोखरच सोनेरी पानच आहे. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे एका महिलेच्या पुस्तकाचं अनावरण आणि तेच नवरात्रामध्ये म्हणजे देवीच्या वेळामध्ये आणि त्यातल्या त्या दसऱ्याच्या वेळेस जे जे पानं दिले जातात, कशाचे आपट्याचे पानं जे दिले जातात, सोन्याचे पानं, त्या पानावरती जे हे पुस्तक लिहिलं गेलं आहे आणि खरोखर सोन्याच्या पानांनी जे हे तयार केलेलं पुस्तक आहे. मी त्यांना सौ अनुराधा मुजुमदारांना या पुस्तक लिहिण्याबाबत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे लोकार्पण व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या हातामध्ये हे पुस्तक गेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांच्या हातामध्ये पुस्तक गेलं पाहिजे आणि त्या लोकांनी वाचलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आणि पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये त्या आणखीही समाजाला मार्गदर्शन करतील आणि आणखी पुस्तकं लिहितील हीच आशा आणि विश्वास आहे. धन्यवाद. नवरात्रात सौ अनुराधा मुजुमदार यांच्या सोनेरी पान या पुस्तकाचं विमोचन होत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करते. पुस्तकाचं मी थोडंफार वाचन केलं, त्यावरून त्यांची निरीक्षण शक्ती, आणखीन समाजाच्या विविध विषयावरचं त्यांचं वाचन, निरीक्षण, लिखाण वाचून आनंद झाला आणि सगळ्या विषयांवर त्यांनी जवळजवळ 25 लेख आहेत आणि जीवनाच्या सर्वांगीण विषयांवर त्यांनी हात घातला आहे आणि लिहिलं आहे. ते वाचून समाजाला नवीन दृष्टी मिळेल आणि स्त्रीचे जे नवरात्रामध्ये 9 रूप आहे त्याप्रमाणे अनुराधाताईंनी पण जीवनाच्या निर्णया रूपांचं त्यांनी या पुस्तकाद्वारे दर्शन केलेलं आहे. मी त्यांना हार्दिक अभिनंदन करते आणि उत्तरोत्तर त्यांच्या हातून चांगलं लिखाण हो ही देवाची प्रार्थना करते. या मंचावरील प्रमुख पाहुणे सौ माधवीताई घारपुरे, डॉक्टर श्री चंद्रकांत पांढरीपांडे, श्री विश्वनाथ शिरढोणकर, श्री अश्विन खरे व मंच प्रमुख सौ पौर्णिमा हुंडीवाले, श्री तारे आणि उपस्थित साहित्यप्रेमी या सर्व स्नेहीजनास माझा सादर नमस्कार. मी सुशीला तरस, अध्यक्ष शब्दमैत्री. आज शब्दमैत्री मराठी साहित्य संस्थेच्या सन्माननीय सदस्य सौ अनुराधा मुजुमदार यांच्या वैचारिक लेख संग्रह सोनेरी पाने या पुस्तकाचे विमोचन आहे. त्या अनुषंगाने शब्दमैत्री या संस्थेचाही अल्पसा परिचय देणं प्रासंगिक व योग्यच आहे. बऱ्हाणपूरमध्ये शब्दमैत्री ही मराठी भाषेची दखल घेणारी पहिली संस्था आहे. मध्य प्रदेशात ही सर्वत्र परिचित आहे व एका खास उंचीवर पण पोहोचलेली आहे. पण मध्य प्रदेशासाठीच मर्यादित का असं वाटू शकतं. पण कारण असं की परप्रांतात म्हणजे हिंदी भाषी मध्य प्रदेशात मायबोली मराठीला जपणं, प्रचार प्रसार करणं व तिच्या विविध रूपातील गोडवा उजागर करून भाषेला समृद्ध करणं हाच मुळी या संस्थेचा मूळ उद्देश आहे. सौ अनुराधा मुजुमदार यांनी पुढाकार घेऊन या संस्थेची स्थापना केली. त्यानिमित्ताने यात स्थानिक कवी, लेखक, विचारक, भाषाप्रेमी सर्व एकत्र आले व शब्द साम्राज्य वाढले आणि मैत्री पण वाढली. आणखी शाब्दिक अर्थाने सुद्धा संस्था साकार झाली. संस्थेला जवळपास 11 वर्ष झालीत. या काळात अनेकांच्या पुस्तकांचे विमोचन झाले. कवी संमेलने, नाटक, सांस्कृतिक प्रोग्राम्स, गझल, मान्यवरांची भाषणे, प्रांतीय साहित्य संमेलन, प्रांतीय लघुकथा विशेषांक, वार्षिक स्मरणिका, एक ना अनेक कितीतरी दर्जेदार कार्यक्रम झाले. सर्व सांगणं कठीण आहे, लांबडे व अप्रासंगिक पण होईल, म्हणून आवर्त घेते. या 11 वर्षाच्या कारकिर्दीची धुरा सौ अनुराधा मुजुमदार यांनी खूप यशस्वीरित्या सांभाळली. संस्थेच्या सन्माननीय सदस्य, प्रतिभासंपन्न सदस्य
निवेदकाच्या पदापर्यंत गेल्या व आज त्यांनी साहित्य संस्कृती मंच नावाचं एक मोकळं आकाश सर्वांना उपलब्ध करून दिलं. असं म्हणायला काही हरकत नाही की बऱ्हाणपुरातून वाहणाऱ्या मराठी साहित्य सरितेचा उगमस्थान शब्दमैत्री आहे. सौ अनुराधा मुजुमदार यांची साहित्यिक वाटचालसुद्धा इथूनच सुरू झाली. त्यांचे प्रातिनिधिक कविता संग्रह चंद्रचाफा, गगनगंध, घुंगुरमाया व हळवे दैवर हे आहेत आणि प्रकाशित पुस्तके अंतरवाटा हा कविता संग्रह व माझे विचारशिल्प व सोनेरी पाने ज्याचे आज विमोचन आहे ही आहेत. अंतरवाटा या त्यांच्या कविता संग्रहाला अखिल भारतीय वसंत काव्य साधना हा पुरस्कार इंदोर येथे मिळाला. वैचारिक लेख असलेले माझे विचारशिल्प हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालेलेच आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यस्तरीय पत्रलेखनात सौ अनुराधा यांना लिवा क्लब इंदोरकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मराठी भाषा संवर्धन जबलपूरतर्फे आयोजित अखिल भारतीय कथन स्पर्धेत यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. विद्यासागर कला महाविद्यालय रामटेककडून आयोजित लॉकडाऊनमधील कविता या राष्ट्रीय स्पर्धेत ई बुकमध्ये त्यांची कविता कोरोनाचे वादळ ही उत्कृष्ट कविता म्हणून निवडण्यात आली. शब्दमैत्री संस्थेलासुद्धा नागपूर येथे नुक्कड साहित्य संमेलनामध्ये सौ सुनीता श्रीनिवास हवालदार स्मृती अवॉर्ड संस्थेच्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रदान करण्यात आलं. तशा त्या मेहनती व कर्तव्यदक्ष गृहिणी पण आहेत. आमची ही संस्था रजिस्टर्ड संस्था आहे. आजच्या या पुस्तक विमोचनाच्या प्रसंगी सौ अनुराधा मुजुमदार यांचे व्यक्तिगत व शब्दमैत्री सभासदांकडून खूप खूप अभिनंदन व अनेक अनेक शुभेच्छा आणि हा त्यांचा साहित्यिक प्रवास अधिकाधिक यशस्वी हो ही मनापासून शुभकामना. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. हो हो, अगदी खरं आहे. सगळ्या मान्यवरांनी अनुराधाताईंना शुभेच्छा दिल्या, इतकं कौतुक केलं. मग आत्मस्वकीय कसे राहणार बरं कौतुक करण्या वाचून. तेव्हा आता शुभेच्छा देण्यासाठी अनुराधाताईंच्या सुनबाई येणार आहेत. त्यांच्या आप्तसखियांबरोबर अनुराधाताईंना शुभेच्छा देण्यासाठी. बघूया तर मग आपण कोणी कोणी शुभेच्छा दिल्या आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना मिहीर मुजुमदार. आज या सोनेरी पान पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात मला प्रत्यक्षरित्या सहभागी होता आले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि खूप खूप आभार. सौ अनुराधा मुजुमदार म्हणजे माझ्या सासूबाई. आई, आज आपण सगळेच जण या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो. तो आज सोनियाचा दिवस तुमचे सोनेरी पान घेऊन आला आहे. सर्वप्रथम तुमचे खूप खूप कौतुक. तुमची या अगोदरही बरीच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, पण आमच्या विवाहानंतरचे हे पहिलेच पुस्तक आहे. त्यामुळे मला तुमची साहित्यातील रुची जवळून पाहायला मिळाली. तुमची ही ज्ञानयात्रा अशीच पुढे पुढे वाटचाल करत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता थोडंसं पुस्तकाविषयी बोलूया. बाबांनी सुचवलेले शीर्षक सोनेरी पान आणि त्याचा शारदीय उत्सवातील प्रकाशन हा विलक्षण योगायोगच आहे. विजयादशमीस आपण आपट्याची पाने सोनं म्हणून लुटतो. तुमच्या पुस्तकातील प्रत्येक पान हे वाचक वर्गासाठी लुटलेलं सोनंच आहे.
विविध विषयांवर तुमची हाताळणी त्यात सामावलेली आहे, जसं की सामाजिक, वैचारिक, मुक्त आणि हलके फुलके लिखाण, जसे की चहा, गुळणं वगैरे. हे सहज व सरळपणे मनास भिडते. नात्यांची उकल, मुलींच्या विषयी ममत्व प्रकर्षाने जाणवते. या शुभप्रसंगी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो आई, तुमचं सोनेरी पान पुस्तक आज प्रकाशित होत आहे, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतोय. आई, तुझं लेखन असंच सुरू राहू दे आणि आम्ही नेहमीच तुझ्या नवीन पुस्तकांची वाट पाहत असतो आणि खूप अभिमान वाटतो तुझा. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. बाप रे, केवढा तो कौतुक सोहळा आणि शुभेच्छांचा तर अगदी पाऊस पडला इथे. अनुराधाताई अगदी खुश असणार आता मी पुढे जाऊन डॉक्टर राजीव मुजुमदार यांना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजीव मुजुमदार. सौ अनुराधा मुजुमदार यांच्या सोनेरी पानं या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्यात सहभागी होण्याच्या आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाची शोभा आणि उंची आपण सर्व मान्यवरांनी वाढविली. यामुळे आमचे मन खरोखरच भारावलेले आहे. सद्य परिस्थितीत म्हणजे कोरोनाच्या संकटामुळे हा पुस्तक विमोचन सोहळा ऑनलाईन करण्याची कल्पना प्रथमच रुजू झाली आहे असे म्हणण्यास हरकत नसावी. सर्वश्री डॉक्टर चंद्रकांत पांढरी पांडे, माधवीताई घारपुरे, विश्वनाथजी शिरढोणकर, अश्विनजी खरे, श्री सुधाकरजी भाले, सौ पूर्णिमाताई हुंडीवाले, डॉक्टर श्रीकांतजी तारे, दीपकजी मुंजे, श्री अभयजी भालेराव, आपण सर्वांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. सौ माधुरी कुलकर्णी आणि श्री नंदन कुलकर्णी, आपण उभयतांनी तांत्रिक बाजू उत्तम प्रकारे सांभाळली, यासाठी आपले अभिनंदन आणि खूप खूप आभार. सर्व श्रोत्यांनी दिलेला आपला बहुमूल्य वेळ, आप्त आणि स्नेहीजनांनी कार्यक्रमासाठी घेतलेले कष्ट, यासाठी आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. खरंच आजचा कार्यक्रम म्हणजे एक अविस्मरणीय सोहळाच म्हणावा लागेल. अविस्मरणीय आनंद, आणि हा फक्त आपल्या सर्वांमुळे. पण आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत पसायदानानं.